Hello friends, good morning. Myself Bosari Vishwas, lecturer of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject is Hospital and Clinical Pharmacy. So friends, in the previous lecture, we have started the chapter on drug distribution system. In this chapter, we was studied classification of drug distribution system, location of outpatient department, layout of outpatient department, method of drug distribution system, individual prescription system, complete floor stock system, and charge floor stock system. So in this lecture or today we are going to study the remaining points of drug distribution system in hospital. First point is non charge floor stock system. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये न्यू टॉपिक स्टार्ट केला होता. टॉपिकचे नाव होते ड्रग डिस्ट्रीब्युशन सिस्टीम इन हॉस्पिटल. आपण इंट्रोडक्टरी त्याचप्रमाणे क्लासिफिकेशन ऑफ ड्रग डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, लोकेशन ऑफ आउटपेशंट डिपार्टमेंट, लेआउट ऑफ आउटपेशंट डिपार्टमेंट, मेथड ऑफ ड्रग डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, त्यामधील इंडिव्हिज्युअल प्रिस्क्रिप्शन सिस्टीम असेल, कंप्लीट फ्लोर स्टॉक सिस्टीम असेल, तसेच चार्ज फ्लोर स्टॉक सिस्टीम असेल, इत्यादी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये स्टडी केलेले आहेत. आज आपण उर्वरित मेथड स्टडी करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट मेथड स्टडी करायची आपल्याला नॉन चार्ज फ्लोर स्टॉक सिस्टीम. इन नॉन चार्ज फ्लोर स्टॉक system, these are the drug which are kept at nursing station for use of all patients of the wards. These are the drugs which are kept at nursing station, कुठे तर नर्सिंग स्टेशन, फॉर यूज ऑफ ऑल पेशंट्स ऑफ वॉर्ड्स. कोणासाठी तर जे वॉर्ड्समधील ऑल पेशंट असतील त्यांच्या यूजसाठी ड्रग्स ठेवलेले असतात नर्सिंग स्टेशनमध्ये. इन दिस केस द कॉस्ट ऑफ मेडिसिन इज नॉट डायरेक्टली ॲडेड टू पेशंट बिलिंग. जी नॉन चार्ज फ्लोर स्टॉक सिस्टीम आहे, ह्या ज्या सिस्टीममध्ये कॉस्ट ऑफ मेडिसिन जी आहे ती डायरेक्टली ॲड केली जात नाही पेशंटच्या बिलिंगमध्ये. द मेडिसिन कॉस्ट मे बी कॅल्क्युलेटेड ॲज पर द डे एक्सपेन्स ॲट द हॉस्पिटल रूम. कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते मेडिसिन कॉस्ट, तर पर डे एक्सपेन्स ॲट हॉस्पिटल रूम. द नेक्स्ट पॉईंट ऑफ नॉन चार्ज फ्लोर स्टॉक सिस्टीम इज द स्टॉक ऑफ द सच ड्रग्स इज मेंटेन बाय कन्सिडरिंग फॉलोइंग फॅक्टर. जे फॉलोइंग फॅक्टर दिलेले आहेत त्याच्या अनुसरून मेंटेन केले जाते काय नॉन चार्ज फ्लोर स्टॉक सिस्टीम. फर्स्ट फॅक्टर कॅटेगरी ऑफ ड्रग यूज. कुठल्या प्रकारच्या कॅटेगरीचा ड्रग आपण यूज करतो त्यानुसार नॉन चार्ज फ्लोर स्टॉक सिस्टीम मेंटेन केली जाऊ शकते. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट कॅटेगरी ऑफ ड्रग यूज, देन फ्रिक्वेन्सी ऑफ ड्रग यूज, ड्रगची फ्रिक्वेन्सी, देन क्वांटिटी ऑफ ड्रग निडेड, क्वांटिटी ऑफ ड्रग, देन कॉस्ट ऑफ ड्रग, ड्रगची किंमत, मेडिसिनची किंमत, इन्व्हेंटरी अँड बजेट ऑफ हॉस्पिटल. 5 फॅक्टर पाहिले आपण. फर्स्ट फॅक्टर होता कॅटेगरी ऑफ ड्रग, जे ड्रग यूज करतात त्या ड्रगची कॅटेगरी. त्यानंतर फ्रिक्वेन्सी ऑफ ड्रग यूज, ड्रगची फ्रिक्वेन्सी, त्याचप्रमाणे क्वांटिटी ऑफ ड्रग, कॉस्ट ऑफ ड्रग, अँड लास्ट वन इज इन्व्हेंटरी अँड बजेट ऑफ hospital. Next point, dispensing of non-charge floor stock drugs. There are two methods used for the dispensing of non-charge or free floor stock drug.
दोन मेथड यूज केलेले आहेत डिस्पेन्सिंग करण्यासाठी, नॉन चार्ज किंवा त्यालाच दुसरं नाव आहे फ्री फ्लोर स्टॉक ड्रगच्या डिस्पेन्सिंगसाठी. फर्स्ट मेथड आहे ड्रग बास्केट मेथड अँड सेकंड वन आहे मोबाईल डिस्पेन्सिंग युनिट. तर वन बाय वन आपण डिस्पेन्सिंग ऑफ नॉन चार्ज फ्लोर स्टॉक ड्रगच्या ज्या मेथड आहेत त्या स्टडी करूयात. फर्स्ट आहे ड्रग बास्केट मेथड. इन दिस मेथड or this method is very commonly used in hospital. ही जी ड्रग बास्केट मेथड आहे ही मेथड हॉस्पिटलमध्ये कॉमनली यूज केली जाणारी मेथड आहे किंवा सर्वसामान्यपणे हॉस्पिटलमध्ये यूज केली जाणारी मेथड कुठल्या प्रकारची असेल तर ती आहे ड्रग बास्केट मेथड. देन द नाईट ड्युटी नर्स चेक द ड्रग स्टॉक अगेन्स्ट अ मास्टर लिस्ट गिवन बाय द फार्मासिस्ट. ज्या परिचारिका असतील किंवा आपण त्यांना नर्स असेही संबोधतो, ज्या नर्स असतील त्या फार्मासिस्टने दिलेल्या मास्टर लिस्टनुसार ड्रग स्टॉकची तपासणी करतात किंवा ड्रग स्टॉक चेक करतात. त्यामध्ये काय चेक केलं जातं तर ड्रग सप्लाय अगेन्स्ट द मास्टर लिस्ट प्रोव्हाइडेड बाय द फार्मसी और फार्मासिस्ट. Then next one, the nurse put or nurse places check mark on the number required for each drug on the requisition for floor stock supplies, or the nurse put check mark on the needed for each drug on the requisition for floor stock supply. ज्या नर्स असतील त्या नर्स प्रत्येक जो मजला आहे हॉस्पिटलचा जो प्रत्येक मजला आहे आवश्यक असलेल्या ड्रगच्या संख्येसाठी चेक मार्क त्या नर्स करत असतात. देन द ड्युटी नर्स पुट द एम्प्टी बॉटल्स अँड कंटेनर अलॉंग विथ रिक्विजिशन स्लिप इन द बास्केट. देन नेक्स्ट पॉईंट, दिस बास्केट इज सेंड टू द फार्मसी स्टाफ. कुठे सेंड तर फार्मसी स्टाफ कलेक्ट सच ड्रग बास्केट अँड डिस्पेन्स ईच रिक्विजिशन स्लिप अकॉर्डिंगली अँड फायनली द बास्केट इज डिलिव्हर टू द फ्लोअर. फायनली जे बास्केट मेथड ड्रग बास्केट मेथडमध्ये आपण स्टडी करत आहोत की फायनली द बास्केट इज डिलिव्हर टू द फ्लोअर. प्रत्येक फ्लोअरला बास्केट डिलिव्हर केलं जातं. देन नेक्स्ट वन आहे मोबाईल डिस्पेन्सिंग युनिट or mobile dispensing method. It is a specially constructed stainless steel body of the dimension. स्पेशली कशाने कन्स्ट्रक्ट केलेले आहे तर स्टेनलेस स्टील. देन हाईट किती आहे 60 इंचेस, विड्थ 48 इंचेस, डेप्थ 25 इंचेस. देन नेक्स्ट पॉईंट, त्याचे the body is fitted on 6-8 inches balloon tires, 4 of which are civil type. त्याच्यापैकी 4 कुठल्या टाईपचे असतात तर सिव्हिल टाईप. The next point, the pharmacist controlling the mobile units check item and quantity of supplies left in the pavilion drug cabinets. कोण कंट्रोलिंग करते ह्या सर्वांवरती? फार्मासिस्ट. And it check the item and quantity of supplies. Then next one, the carbon copy of the requisition for floor stock supplies is left on the pavilion as a record of the delivery and original is returned to the pharmacy of the following purpose. तर फर्स्ट पर्पज स्टडी करूया आपण. टू डिटरमाइन द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ड्रग. जो ड्रग कन्झम्पशनचा रेट आहे तो डिटरमाइन केला जातो. टू डिटरमाइन द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ड्रग, फर्स्ट पर्पज. देन सेकंड पर्पज, टू रिस्टॉक द मोबाईल युनिट. देन थर्ड वन, टू सर्व ॲज द चार्ज डॉक्युमेंट्स फॉर द इंटरनल allocation of cost.
हे सर्व स्टडी केलं आपण मोबाईल डिस्पेन्सिंग युनिट और मोबाईल डिस्पेन्सिंग मेथड. त्यामध्ये कशाने कन्स्ट्रक्ट किंवा कशाने बनलेले आहे तर स्टेनलेस स्टील बॉडी, त्याची हाईट 60 इंच, विड्थ 48 इंच, डेप्थ 25 इंच. देन पर्पज स्टडी केले. पर्पजमध्ये फर्स्ट पर्पज होता टू डिटरमाइन द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ड्रग, सेकंड वन टू रिस्टॉक द मोबाईल युनिट, and third one to serve as the charge document for the internal allocation of cost. Next point, advantages and disadvantages of non-charge floor stock drugs. First advantages, required drugs are specially available. जे required drugs are specially available. Minimizes the return of medicine to pharmacy. जे रिटर्न मेडिसिन आहे ते काय केलं पाहिजे की मिनिमाइजेस द रिटर्न ऑफ मेडिसिन टू फार्मसी अँड रिड्यूस द फार्मसी पर्सनल आहे ते रिड्यूस करणं गरजेचं आहे. देन नेक्स्ट वन, डिसॲडव्हान्टेजेस, इट इन्क्रीजेस द ड्रग इन्व्हेंटरी. काय इन्क्रीज करतं? ड्रग इन्व्हेंटरी. देन चान्सेस ऑफ इन्क्रीजेस इन मेडिकेशन एरर. मेडिकेशन एरर इन्क्रीज होण्याचे चान्सेस असतात ड्यू टू द रिड्यूस ओव्हरव्ह्यू ऑफ मेडिकेशन ऑर्डर. कशामुळे तर ड्यू टू द रिड्यूस ऑफ ओव्हरव्ह्यू ऑफ मेडिकेशन ऑर्डर. वेस्टेज ऑफ ड्रग ड्यू टू इन्सफिशियंट स्टोरेज फॅसिलिटी. इन्सफिशियंट स्टोरेज फॅसिलिटीमुळे ड्रग वेस्टेज होऊ शकतं. हे एक डिसॲडव्हान्टेज आहे. ॲडव्हान्टेजेसमध्ये फर्स्ट स्टडी केलं आहे, रिक्वायर्ड ड्रग्स आर स्पेशली अवेलेबल. सेकंड ॲडव्हान्टेजेस, मिनिमाइज रिटर्न ऑफ द मेडिसिन टू फार्मसी. And third one is the reduce the pharmacy personnel. Disadvantage, first disadvantage, it increases the drug inventory. Second one, chances of increases in medication error due to reduce the overview of medication order. Then third one and last disadvantage is wastage of drug due to insufficient storage facility. Next one, selection of non-charge floor stock drugs. सिलेक्शन कशा पद्धतीने केलं जातं नॉन चार्ज फ्लोर स्टॉक ड्रगचं? तर द सिलेक्शन ऑफ ड्रग इज डिपेंड ऑन फॉलोइंग पॉईंट्स. द फर्स्ट इज क्वांटिटी ऑफ ड्रग टू बी यूज. ड्रगची क्वांटिटी किती प्रकारे कशा प्रकारे यूज केली जाते. द क्वांटिटी ऑफ ड्रग टू बी यूज. देन फ्रिक्वेन्सी ऑफ यूज, फ्रिक्वेन्सी. द कॉस्ट ऑफ ड्रग, ड्रगची कॉस्ट. द इफेक्ट ऑन द हॉस्पिटल बजेट, इफेक्ट ऑन द हॉस्पिटल बजेट. सिलेक्शन ऑफ ड्रग्स, त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट पाहिलं आपण क्वांटिटी ऑफ ड्रग टू बी यूज. सेकंड वन फ्रिक्वेन्सी ऑफ यूज, and then cost of drug, and last one is the effect on the hospital budget. Then next one, labeling and inspection of floor stock drugs. Drugs are not labeled with direction for use in the word stock. First one, drugs are not labeled with direction for use in the word stock. Both charge and non-charge floor stock drug bear a label which indicates name of wards. लेबलवरती काय इंडिकेट्स केलं जातं तर नेम ऑफ वॉर्ड्स, नेम अँड स्ट्रेंथ ऑफ प्रिपरेशन. जे मेडिसिन दिलेलं आहे त्या मेडिसिनचं नाव आणि त्यांची स्ट्रेंथ. अँड इन केस ऑफ सम ड्रग, किंवा काही अशा ड्रग्सच्या केसेसमध्ये द पेशंट नेम फॉर स्पेसिफिक यूज ओनली. पेशंट नेम यूज केलं जातं स्पेसिफिक ड्रगच्या केसेसमध्ये. बिकॉज ऑफ लार्ज सप्लाय ऑफ ड्रग टू द फ्लोर स्टॉक और नर्सिंग स्टेशन, it is the responsibility of the hospital pharmacist to inspect it regularly and to give the service adequately. फार्मासिस्टची रिस्पॉन्सिबिलिटी काय सांगितली त्यांनी की हॉस्पिटल फार्मासिस्ट टू इन्स्पेक्ट इट रेग्युलरली
रेग्युलरली इन्स्पेक्ट केलं पाहिजे अँड टू गिव्ह द सर्व्हिस ॲडिक्वेटली. द फॉलोइंग पॉईंट शुड बी कन्सिडर व्हाईल इन्स्पेक्टिंग द नर्सिंग ड्रग कॅबिनेट. फॉलोइंग पॉईंट महत्त्वाचे आहेत. कशाच्या संदर्भात तर इन्स्पेक्टिंग द नर्सिंग ड्रग कॅबिनेट किंवा फॉलोइंग पॉईंट कन्सिडर केले जातात. कधी तर इन्स्पेक्टिंग द नर्सिंग ड्रग कॅबिनेटच्या वेळेस. फर्स्ट पॉईंट आहे युनिफॉर्मिटी ऑफ कंटेनर. युनिफॉर्मिटी कंटेनर. Then second one uniformity and completeness of labeling. Uniformity त्याचप्रमाणे labeling completeness. Then whether lighting and refrigeration is functioning properly. जे लाइटनिंग आहे किंवा रेफ्रिजरेशन जे यूज करत आहोत आपण हॉस्पिटलमध्ये त्याची फंक्शनिंग प्रॉपरली आहे की नाही हे इन्स्पेक्शनच्या वेळेस चेक केलं जातं. देन व्हेरियस लॉक्स ऑफ सिक्युरिटी पर्पज. जे लॉक्स आहेत ते व्हेरियस लॉक्स यूज फॉर सिक्युरिटी पर्पज. देन नेक्स्ट पॉईंट नो मिक्सिंग ऑफ एक्सटर्नल अँड इंटरनल यूज प्रोडक्ट्स. एक्सटर्नल आणि इंटरनल यूज जे प्रोडक्ट आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारची मिक्सिंग होत नाही किंवा केली जात नाही. नो मिक्सिंग ऑफ एक्सटर्नल अँड इंटरनल प्रोडक्ट्स. देन नेक्स्ट पॉईंट check that the drugs with date are still usable and whether they non-dated the drugs have deteriorated. Then next one जे असे ड्रग आहेत की त्यांची डेट युजेबल आहे ते ड्रग यूज केले जातात. थोडक्यात एक्सपायरी डेट त्या ड्रगची चेक करणं किंवा इन्स्पेक्ट करणं गरजेचं आहे. Then remove the samples non-approved drugs or non-drug items for the nursing cabinet. असे सॅम्पल यूज केले जातात, रिमूव्ह केले जातात. त्यानंतर नॉन अप्रूव्ड ड्रग हेही रिमूव्ह केले जातात किंवा नॉन ड्रग आयटम रिमूव्ह केले जातात नर्सिंग कॅबिनेटमधून. देन नेक्स्ट पॉईंट कॉम्बिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल प्रिस्क्रिप्शन अँड फ्लोर स्टॉक सिस्टीम. ही जी नेक्स्ट सिस्टीम आहे ती कॉम्बिनेशन आहे. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ बोथ फर्स्ट सिस्टीम अँड सेकंड सिस्टीम. फर्स्ट सिस्टीम आपण स्टडी केली इंडिव्हिज्युअल प्रिस्क्रिप्शन सिस्टीम आणि दुसरी स्टडी केली होती मागील लेक्चरमध्ये फ्लोर स्टॉक सिस्टीम. कंप्लीट फ्लोर स्टॉक सिस्टीम और फ्लोर स्टॉक सिस्टीम. तर इंडिव्हिज्युअल प्रिस्क्रिप्शन सिस्टीममध्ये आपण स्टडी केलं होतं. इन दिस सिस्टीम यूज ओनली द इन स्मॉल हॉस्पिटल. ही सिस्टीम स्मॉल हॉस्पिटलमध्ये यूज केली जाते. हॅविंग द बेड साइजेस 2 to 5. देन द मेडिसिन इज डिस्पेन्स आयदर फार्मासिस्ट और अंडर हिज डायरेक्शन. हे इंडिव्हिज्युअल प्रिस्क्रिप्शनमध्ये स्टडी केलं होतं. देन कंप्लीट फ्लोर स्टॉक और फ्लोर स्टॉक सिस्टीममध्ये आपण काय स्टडी केलं होतं. अंडर दिस सिस्टीम बोथ फार्मसी अँड नर्सिंग स्टेशन आर रिस्पॉन्सिबल फॉर द ड्रग डिस्ट्रीब्युशन. ह्या सिस्टीममध्ये कोण रिस्पॉन्सिबल असतं ड्रग डिस्ट्रीब्युशनसाठी तर बोथ फार्मसी अँड नर्सिंग स्टेशन्स. अँड द ड्रग्ज आर द 2 कॅटेगराईज. त्याच्यामध्ये चार्ज फ्लोर स्टॉक सिस्टीम आणि नॉन चार्ज फ्लोर स्टॉक सिस्टीम. ठीक आहे. मग हे बोथ कॉम्बिनेशन ऑफ फर्स्ट अँड सेकंड मेथड हे कॉम्बिनेशन आहे इंडिव्हिज्युअल प्रिस्क्रिप्शन सिस्टीमचे आणि फ्लोर स्टॉक सिस्टीमचं. तर इन दिस सिस्टीम इज यूज इन हॉस्पिटल. अँड लास्ट पॉईंट इज combination of individual and prescription system and floor stock system is the hospital basically follow individual prescription order and limited floor stock system is also employed. So friends, the remaining method will be study in next lecture. Thank you.